नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत विल्लोळीच्या जैन मंदिरामध्ये। हे जैन मंदिराचे प्रवेशद्वार आहे। अतिशय भव्य दिव्य असे जैन तीर्थक्षेत्र आहे। हे विल्लोळी जैन मंदिर पांडवलेण्यापासून थोड्याच अंतरावर असलेले श्वेतांबर जैन मंदिर आहे। याचे स्थापत्य उत्कृष्ट समजले जाते आणि आपण आता हे मध्ये आलेलो आहोत। जैन मंदिरामध्ये सुंदर प्रकारची झाडेही लावलेली आहेत। हे भव्य दिव्य प्रवेशद्वारातून आपण आता मध्ये आलेलो आहोत। हे हत्ती अतिशय सुंदर पद्धतीने इथे स्थापना केलेली आहे। बघू शकता आपण, ग्रीनरी इतकी सुंदर आहे, झाडं इतके सुंदर पद्धतीने लावलेली आहेत। इथे आल्यानंतर मन अगदी मोहून जाते। विल्लोळी जैन मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध जैन मंदिर आहे। हे मंदिर पांडवलेण्यापासून फारच जवळ आहे आणि हे सुंदरसे शिल्प बनवलेले आहेत। इथे सर्वजण फोटो काढण्याचा आनंद घेत आहे। खूपच छान पद्धतीने बनवलेले हे आहे। हा मंदिराचा परिसर अतिशय शांततेत बनवलेला आहे आणि आता बघा, हे गाई वासराचं शिल्प किती सुंदर आहे। सर्वजण ते शिल्प बघून अतिशय मोहून जातात। ह्या स्तंभावरती ह्या मूर्त्याही अतिशय शोभनीय आहेत। ही वास्तू अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेली आहे। विल्लोळी हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी मुख्यतः जैन धर्मीय पर्यटक मोठ्या संख्येने येतात। येथे असलेल्या जैन मंदिरात विविध तीर्थंकराच्या मूर्ती आहेत। यापैकी भगवान महावीर यांच्या मूर्तीवर विशेष श्रद्धा आहे। या मंदिराचे स्थापत्यशास्त्र अतिशय सुंदर आणि अद्वितीय आहे। हे जे पर्यटकांना आकर्षित करते, तसेच विल्लोळी परिसरातील निसर्ग सौंदर्य आणि शांत वातावरण यामुळे येथे येणाऱ्या भक्तांचे मानसिक शांती प्राप्त होते। या तीर्थक्षेत्राच्या व्यवस्थापनाने भाविकांच्या सुविधा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतलेली आहे। त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा अनुभव अतिशय सुखदायक बनतो। त्याचप्रमाणे इथे मुलांना खेळण्यासाठी एक गार्डनचीही सोय केलेली आहे। त्यामुळे बस इथपर्यंतच आपण शूटिंग करू शकत आहोत। भगवान महावीरांच्या मुख्य मंदिरात कोणत्याही प्रकारच्या शूटिंगसाठी बंदी आहे, तर मग आपण इथपर्यंतच तुम्हाला हा एरिया दाखवू शकतो। अतिशय सुंदर हा नजारा आहे। तसेच येथे काही नवीन मंदिरांचेही बांधकाम चालू आहे। तेही झाल्यानंतर आपणास या मंदिराचे मुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे आणि दर्शनाचाही लाभ मिळणार आहे। तर मग कसा वाटला आपल्याला हा ब्लॉग? चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद आणि पुढील लवकरच भेटूया पुढील ब्लॉगमध्ये।